नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. खरं तर कोकणातलं प्रत्येक गाव, प्रत्येक नाव हे स्वतःसाठी अभिमानास्पद असतं आणि हा अभिमान एवढा प्रचंड असतो की हे प्रत्येक नाव आणि गाव दुसऱ्यांना खूप काही देत असतं. हे खूप काही देणं आणि खूप काही त्या दिलेल्या नावाकडनं शिकून घेणं या सगळ्या प्रक्रियेतला समन्वय म्हणजे सुवर्ण कोकण. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण अशा उद्योजकांना, अशा धडाडीला भेटत असतो की त्यांच्या त्या प्रगतीकडे पाहून गरुड पंख म्हणजे नेमकं काय असतं, गरुड भरारी म्हणजे नेमकं काय असतं आणि कधी कधी आभाळी थिटे पडावं इतकं कर्तृत्व म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि सुंदर विहंगम दर्शन या कार्यक्रमातून होत असतं. असंच एक नाव म्हणजे शैला अमृते. फळ प्रक्रियेतलं एक मोठं नाव हा शब्द मी अतिशय जबाबदारीनं का बोलतोय त्याचंही उत्तर याच कार्यक्रमात देणार आहे. सुरुवातीला जातोय त्यांच्याकडे. स्वागत शैलाताई आपलं. नमस्कार. मला सांगा, एक शैला अमृते उद्योजिका आणि शैला अमृते सर्वसामान्य मुंबईतली एक गृहिणी होती. नेमका मुंबई ते गाव हा उलट प्रवास का झाला आणि त्यानंतर माझ्या नजरेसमोर दिसणारं हे फळ प्रक्रियेतलं सुंदर रूप कसं निर्माण झालं? 1977 साली आम्ही दापोलीला गेलो. आमचं काही गाव नव्हतं स्वतःचं, पण डॉक्टर गोळे म्हणून एक इथे रेडिओलॉजिस्ट होते मुंबईमध्ये आणि त्यांना असं वाटायचं की कोकणाचा कॅलिफोर्निया व्हावा म्हणून ते तरुणांना तिथे न्यायचे. तसंच एकदा माझे पती गेले आणि मग मी तर बघितलं सुद्धा नव्हतं. त्यांनी जागा एक भाड्याने घेतली, तिथे आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला तिथे काहीच नव्हतं, म्हणजे बाग होती सुपारी नारळाची, पण ती पण अक्षरशः गेलेलीच होती, म्हणजे मरायलाच टेकली होती. परंतु अशा ठिकाणी काय करायचं हा पण आम्हाला प्रश्न होता आणि आम्ही काही कुठल्याही झाडांचा वगैरे अभ्यास केलेला नव्हता. सुरुवातीला आम्ही विद्यापीठात गेलो, तिथे थोडंसं प्रशिक्षण घेतलं. त्यावेळेस सुरुवात झाली होती स्टोन क्राफ्टिंगची, म्हणजे कोळी कलमांची. त्यामुळे आम्ही काय केलं की सुरुवात अशी केली की काही थोडासा भाग जो मोकळा होता तिथे कलम बांधायला सुरुवात केली. आणि त्याबरोबरच 1978 साली राजनारायण यांची स्कीम होती, बेअरफूट डॉक्टर. म्हणजे कोकणामध्ये किंवा म्हणजे खेडेगावामध्ये डॉक्टर नसायचे आणि इमर्जन्सीला तिथे खूपच प्रॉब्लेम व्हायचे आणि अशा वेळेस तिथे कोणतरी डॉक्टरची गरज किंवा औषधांची गरज असायला पाहिजे म्हणून त्यासाठी मी एक 6 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं कॉटेज हॉस्पिटलला आणि ते कम्युनिटी हेल्थ वर्कर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यामुळे गावाचा परिसर मला सगळ्या जवळून बघायला मिळाला. त्या गावाची परिस्थिती अशी होती आणि मला असं वाटतं माझं जसं गाव होतं तसं पूर्ण कोकण तसा होता त्या काळी. म्हणजे हे मी 37-38 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. म्हणजे घरं पण एवढी चांगली नव्हती किंवा त्यांचे लाईट्स नव्हते घरांमध्ये आणि मला असं वाटायचं हे अशी परिस्थिती आहे, महिलांना आजारपणं असायची, मुलं शिकत नव्हती, शाळेमध्ये जात नव्हती. आणि तो सर्वे करता करता मला असं वाटायला लागेल की ह्या महिलांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आम्ही नर्सरीला नुकतीच सुरुवात केली होती, पण त्यात आम्ही किती महिलांना सामावून घेणार, कारण बराचसा पुरुष वर्ग होता तो मुंबईत असायचा. जो उठायचा तो मुंबईत जायचा तरुण वर्ग. तिथे फक्त म्हाताऱ्या बायका, पुरुष आणि लहान मुलं आणि महिला अशाच होत्या. आणि त्यांचा सुद्धा रोजगार काय होता, तर शेती करायची आणि झाडे तोडायची आणि त्या मोळ्या विकायच्या. म्हणजे पर्यावरणालाच घाला होता. आणि अशा वेळेस मग काहीतरी करण्याची गरज होती म्हणून मी ह्यांना म्हटलं, म्हणजे पतींना म्हटलं की आपण काहीतरी करूया. म्हणून त्यांना एकत्र केलं महिलांना मी पहिलं आणि त्यांचं महिला मंडळ स्थापन केलं. महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांना फक्त एवढं सांगितलं की तुम्ही झाडं तोडू नका, तुम्हाला मी काम देते. आणि आमच्या नर्सरीत त्यांना सामावून घेतलं. पण नर्सरीत नुसतं सामावून एवढ्या महिलांना घेऊ शकणार नव्हते. मग मी विद्यापीठाकडनं फळप्रक्रियेचं ट्रेनिंग घेतलं. विद्यापीठाकडनं ट्रेनिंग घेतल्यानंतर मी पारंपरिक पद्धतीने आधी सुरुवात केली होती. खरं म्हणजे मी तिथे गेल्यानंतर आजूबाजूच्या महिलांकडनं शिकून घेऊन की कोकम सरबत कसं करायचं, आंबापोळी कसं करायची, फणसपोळी कशी करायची. पण विद्यापीठामध्ये निर्णायक प्रकार आणखी शिकायला मिळाले. जे करवंद सरबत आहे, काजूचं सरबत आहे, काजू कॅन्डी, नंतर आवळा कॅन्डी, नंतर करवंदाचा जाम, नंतर फणसाचे गरे तळलेले. आपल्याकडे मला असं वाटतं तुम्ही पण कोकणातले आहात, तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे आंबा पण खूप उशिरा असतो, फणस पण खूप उशिरा येतो. बराच वेळा असं होतं की फणस अक्षरशः गळून जातात आणि त्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. पण अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर 2 गोष्टी आपण करू शकत होतो की जे मी त्या विद्यापीठातून जे शिकून आले ते मी तुम्हाला सांगते की ह्या 2 गोष्टी महत्वाच्या शिकले की
एक तर फणसाचे वेफर्स करण्याची गरज आहे आणि दुसरं म्हणजे फणसाचं पल्प प्रिझर्व करणं. या गोष्टींमुळे काय झालं की असते असते मी त्या उद्योगाला सुरुवात केली आणि हे माझा उद्योजिका हा हेतू नव्हता. मी मोठी उद्योजिका व्हावी का, अजूनही मोठी उद्योजिका नाहीये. मला फक्त महिलांसाठी काम करायचं होतं, महिलांना त्या कामांमध्ये सामावून घ्यायचं होतं आणि महिलांना जास्तीत जास्त महिलांना काम द्यायचं होतं. म्हणून मी सुरुवात अशी केली की माझ्या ह्या उद्योगाला सुरुवात म्हणजे आंबा होता, त्याचे मी फोडी करायला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच महिलांना काम द्यायला सुरुवात केली. कोकम कटिंग करायचं कॉन्ट्रॅक्ट, आंबा म्हणजे प्रत्येक गावात जाऊन, म्हणजे नुसतं माझ्या गावापुरतं नाही तर तालुक्यातल्या गावांमध्ये जाऊन, प्रत्येक गावांमध्ये जाऊन की बाबा महिलांना काम हवंय ना, चला कैरी कटिंग करताय इतके पैसे, कोकम जेवढी करता येईल तुम्हाला घरोघरी असतील ते तुम्ही गोळा करा आणि त्याच्यापासून तुम्ही सरबत तयार करा. काही महिलांनी त्याच्यात सहभाग पण घेतला, त्यांनी मला सरबत तयार करून दिलं. मी ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं त्या पद्धतीने ते मी विकलं. अनायसे काय झालं, माझी नर्सरी होती. नर्सरी आणि विद्यापीठ जवळ असल्यामुळे प्रायव्हेट नर्सरी रत्नागिरी जिल्ह्यातली आमची पहिलीच नर्सरी आणि कोय कलमांना आम्ही सुरुवात केली होती. त्यामुळे लोक आमच्याकडे कलमांसाठी यायचे आणि त्याबरोबरच आम्ही मार्केटिंग करताना नुसतंच आम्ही कलमांना नाही सुरुवात केली तर मग इतर पण झाडं आणली. मग ते मार्केट आम्ही मुंबईत करत होतो. मग त्या मार्केटिंग करता करता त्याचं मार्केटिंग करता करता आम्ही फळांचं पण मार्केटिंग तिथे सुरू केलं. म्हणजे फळांपासून प्रोसेस केलेले पदार्थ मी तयार करायला लागले आणि ते प्रोसेस मार्केटिंग करायला लागले. ते मार्केट मला उपलब्ध झालं, लोक माझ्याकडे येत होते, ते तिथे घेत होते आणि ही सुरुवात होती. आणि मग असते असते मी काय केलं, महिलांना आणखीन काही शासनाच्या स्कीम्स आहेत का ते बघायला गेले. त्याच्यातनं आणखीन असे होते की काही महिलांना 500 रुपये अनुदान द्यायचं आणि उद्योग सुरू करायला द्यायचा. मग त्या महिलांना एकत्र केल्यामुळे त्यांना पापडाचा उद्योग सुरू करून दिला. आणि असं नाही केलं की बाबा उडीद पापडच, तिथे आपल्याकडे काय होतं, तांदूळ होते, तांदळापासून पोहे होतात, नाचणी होते, मग आपण ते पापड तयार करूया. मग त्याचा अभ्यास केला, त्याचा सर्वे केला आणि त्या पापडांची सुरुवात करून दिली मी. धान्य आपल्याकडे नाचणीला खूप असा काय भाव मिळत नव्हता, तांदळाला भाव, पण तेच तुम्ही पापडांमध्ये रूपांतर त्याचं केलं तर जी नाचणी तुम्हाला 20 रुपये 25 रुपयामध्ये किंवा तेव्हा तर 10 रुपयात 15 रुपयात मिळत होती, त्या नाचणीला तुम्हाला 200 रुपये किलो 150 रुपये किलो भाव मिळायला लागला. म्हणजे कितीतरी पट तुम्हाला त्याचे पैसे मिळायला लागले. आणि मग त्यांचा तो एक उद्योग सुरू झाला. तेव्हा त्या महिलांना असं वाटायला लागलं की त्या महिलांचं बघून इतर महिलांना पण वाटायला लागले की आपण पण काहीतरी करायला पाहिजे. असं काय माहितीये का, नुसतं मला सांगा उद्योग करा, एक दिवसाचं ट्रेनिंग द्या, अशाने कोणी उद्योजक उभा होऊ शकत नाही. एक म्हणजे स्वतःला त्याची जिद्द पाहिजे आणि कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे. मी बघितलेलं बरेच वेळा काय होतं की आपल्या कोकणामध्ये निराळे सण भरपूर असतात किंवा पूजा, मे महिना आला की पूजा ही भरपूर सगळ्यांकडे पूजा असतात आणि मग त्याच्यासाठी भरपूर वेळ दिला जातो महिलांना. आणि मग त्या म्हणतात कधी कधी की नाही म्हणे ताई असं झालं की म्हणे इतके दिवस झाले आम्हाला काही वेळच नाही मिळाला कोकम गोळा करायला, करवंद पण गळून जातात, करवंद पण काढायला मिळालं नाही. अशा प्रकारे त्यांचं मग कारण सांगायला लागतात. नक्कीच ही कारण सांगणं किंवा या गोष्टी घडणं आता स्वाभाविक होत चाललंय, पण यातनं मिळणारा पैसा किंवा याची मिळणारी श्रीमंती ही आपण पाहिलंच नाहीये. करवंद कोकम तर फार दूरच्या गोष्टी राहिल्यात, पण घरचं लोणचंही आता मुंबईला येत नाहीये. फळ प्रक्रिया म्हणजे फार मोठी कॅनिंग इंडस्ट्री नव्हे, फळ प्रक्रिया अगदी आंब्याच्या लोणच्यापासून असते, ती साठवलेली असते, आईच्या हातची ती साठवलेली असते डोळ्याच्या कुठेतरी लपलेल्या पापण्यांमध्ये. या आठवणी, या मातीचा स्वाद जपणं म्हणजेच आपण मातीशी कनेक्ट होणं असतं. याच विषयावर बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. त्यानंतर स्वागत. आपल्यासोबत आशिष फूड्सच्या शैला अमृते आहेत. मला सांगा, ही सगळी कहाणी सांगितली, पण आता माझ्या नजरेसमोर एवढा सुंदर हा तुम्ही मोहक दृश्य उभं केलंय. आशिष फूड्सनं गेल्या काही वर्षात, तुम्ही स्वतःला छोट्या म्हणतात पण मी म्हणत नाहीये, कोकण असं म्हणत नाहीये, सगळ्यांना माहितीये की हे शक्य नाहीये कुणा एका व्यक्तीला ज्याच्याकडे जिद्द नाही तिच्याकडे. हे जिद्दीनं केलेलं फार मोठा वासा आहे. नेमकं हे स्वरूप कसं कसं पुढे येत गेलं?
हा, सुरुवातीला मी आंबा लोणचंच तयार करत होते, बरं. कोकम सरबत तयार करत होते. हा. आणि मग हसते असं वाटायला लागलं की एक दोन गोष्टीच नुसत्या करून किंवा पारंपरिक पद्धतीने आंबा पोळी फणस पोळी करत होते. हा. एवढंच न करता आणखीन काय करता येईल तर करवंद गोळा करायला सुरुवात केली. बरं. मुलांना, शाळेतली मुलं जी मे महिन्यात सुटायची, त्यांना करवंद गोळा करणं हा. हा एक उद्योग लावला. बरं. म्हणजे त्याच्यातनच ते पैसे गोळा करायचे युनिफॉर्म वगैरेसाठी आणि ते करवंद गोळा करून आणून द्यायचे. तर करवंदाचं लोणचं तयार करायला सुरुवात केली, बरं. करवंदाचं सरबत तयार करायला सुरुवात केली. त्याबरोबर लिंबाचं पण आम्ही सुरुवात केली, कारण लिंब आमच्याकडे झाडं आहेत. कोकणात सरबत करण्यात पण लिंबाची लागवड होऊ शकते. आहे ना, आहेत, नाही असं नाही, लिंब भरपूर आहेत. म्हणजे आमच्याकडे आता तर मोठ्या प्रमाणात लिंब आहेत आणि त्याच्यापासून आम्ही गोड लिंबाचं लोणचं आहे, नंतर सालासकट क्रश केलेलं लिंबाचं लोणचं आहे. बरं. त्याच्यामध्ये सालांचा औषधी गुणधर्म, स्वाद सगळंच त्याच्यात आहे. त्यामुळे ते तुम्हाला खूप, म्हणजे तुम्ही टेस्ट करून बघा नंतर माझी लोणची. नक्कीच, हा ब्रेक झाल्यावर नक्की करेन मी. आणि फोडींचं लोणचं जे उपवासासाठी चांगलं आहे. बरं. छुंदा हा प्रकार जरी गुजराती असला तरी छुंदा सुद्धा सोपा आहे अगदी, की आपण कैरी किसून वगैरे जे तयार केलेला छुंदा असतो तो सुद्धा आंबट गोड तिखट, त्यात मुलांना द्यायचं असेल तर मुरंब्यासारखं तुम्हाला देता येतं. तर तो एक छुंदा तयार केला. मिरची लोणचं, मिरची गावठी लोणची, आपण फोडणीची, कोकणातली स्पेशल फोडणीची लोणचं म्हणतो ते आहे. नंतर हे पाचक आहे. हा. हे पाचक मात्र आपल्याकडे आलं एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, ते आम्ही बाहेरून आणतो. बरं. आणि पाचक ही अतिशय छान आहे. पण आलं मुबलकही बाजारात मिळू शकतं, म्हणजे त्यामुळे तसं काय ना, बाहेर काहीच नाही. आणि एकदा तुम्हाला असं वाटतं की आपण एवढंच कशाला करायचं, आपल्याकडचंच फक्त फळांचं का करायचं, मग आणखीन काय करता येईल का. बरं. कारण आपले प्रोडक्ट जेवढे आपण वाढवू तेवढं आपल्याला मार्केटिंगला बरं जातं आणि एकाच ठिकाणी सर्व लोकांना मिळू शकतं. आपलं बरं. मार्केट जिथे उपलब्ध असेल, जर लोकांना सगळं एकाच ठिकाणी मिळालं तर लोक पण खुश होतात. मग पाचक हा असा प्रकार आहे ना, खूप लोकांना आवडतो. बरं. म्हणजे ह्यांनी ना खूप, म्हणजे ऍसिडिटी किंवा म्हणजे गॅस जो होतो प्रकार किंवा अपचनासारखं होतं, त्याने लगेच त्याचा फायदा होतो. बरं. हा मँगो पल्प आम्ही विक्रीसाठी करत नाही, हा मँगो पल्प आम्ही प्रिझर्व करून ठेवतो. आणि आमच्याकडे वर्षभर, मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरले की आमच्याकडे पर्यटनाचं पण मुलांनी सुरू केलेलं आहे. बरं. मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट मुंबईत केलं आणि त्यांनी पर्यटन सुरू केलं, कृषी पर्यटन. तर कृषी पर्यटनामध्ये त्यांनी झाडावरचं पण घर तयार केलेलं आहे, झाडावर, वडाच्या झाडावर घर बांधलेलं आहे. आणि लोक आमच्याकडे म्हणजे सिने स्टार वगैरे राहायला येतात. मधुरा पण राहायला आलेली आहे, 2-3 मधुरा वेलणकर, विक्रम गोखले वगैरे सगळे येऊन राहून गेलेले आहेत. आणि आपण काय करू शकत नाही. एक उद्योग आपण सुरू केला, खरं आम्ही नर्सरी सुरू केली, नर्सरीनंतर फळप्रक्रिया सुरू केलं, फळप्रक्रियेनंतर कृषी पर्यटन सुरू केलं. त्यामुळे जे नर्सरीत येणारे कस्टमर होते ते आम्हाला फळप्रक्रियेसाठी उपयोगी झाले आणि तेच पुढे म्हणायला लागले, अरे वा, इथे मी छान तुमचा डोंगर आहे हो, आमचं घर असं सपाट नाहीये, आमचं वरती डोंगरावर घर आहे. आणि सगळ्या डोंगरावर त्यांनी नवीन नवीन हे पर्यटनाचे बांधलेले आहेत, बांबू हाऊस बांधलेले आहेत, लॉग हाऊसेस बांधलेले आहेत. ते बघायला लोक येतात आणि मग ते हे खरेदी करतात. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, हा असाच प्रवास आहे. कारण मुंबईतनं 1970-71च्या दरम्यान एक स्त्री जाते, काहीतरी करायचंय या उद्देशानं कोकणात जाते. त्यावेळी तिच्या नजरेसमोर फक्त जिद्द असते आणि ही जिद्द तिला शैला अमृते नावाची उद्योजिका बनवते. आणि शैला अमृते हा ब्रँड नेम आज जिद्द बनून प्रत्येक मराठी मनात, कोकणी मनात त्यांना नव्या उद्योजकतेचे धडे देतोय. आपण याच विषयावर बोलतो, एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. मित्र हो, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आशिष फूड्सचे वेगवेगळे प्रॉडक्ट पाहिले. खरं तर हे तुम्हालाही शक्य आहे. फळ प्रक्रियेची ही नवनवीन दालनं ज्यांनी स्वतःच्या कष्टानं, संशोधनानं आपल्या समोर आणले, त्या शैला अमृतेंसोबत आपण बोलतोय. शैलाताई, तुमचा अनुभव काय सांगतोय की ही सगळी प्रॉडक्ट आहेत, कोकणात फणस म्हटला की जर त्याला ती सत्यवानाची गोष्ट नसती तर तो फणसही कुसून गेला असता. आंब्याला किंमत आहे म्हणून आंबा आज शाबूत आहे. नारळ जगण्याची गरज आहे म्हणून तो उत्पादन होतंय, आपण घेतोय. या व्यतिरिक्त कोकणाकडे फळ या विषयाकडे आपण पाहतच नाही, हा माझा दावा आहे. फळ प्रक्रियेतनं खूप काही करता येण्यासारखं आहे. 12 सप्टेंबरला सुवर्ण कोकण आणि सतीश परब त्याचीच कार्यशाळा घेत आहेत. आपणही त्याला असणारच आहात लेक्चर. काय आवाहन कराल या कोकणातल्या शेतकऱ्यांना, मुंबईतल्या तरुण माणसाला, की हे करता येण्यासारखं आहे? एक शैला अमृते जर 30-40 वर्षापूर्वी गावात जाऊन एवढा मोठा ब्रँड नेम करू शकते तर तुम्ही का नाही, काय आवाहन कराल?
मी मुलांना एवढंच सांगेन की मुलांना की तुम्ही एकत्र या. जी जी काही मुंबईत प्रत्येक गावातली मुलं गेलेली त्यांनी एकत्र यायला पाहिजे. माझ्याकडे स्वतःकडे ट्रेनिंग चालतात. माझ्याकडे नुसतं महाराष्ट्रातून लोक ट्रेनिंगला येत नाहीत. कृषी विभागातर्फे माझ्याकडे महिला येत असतातच. त्या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, सुरत वगैरे सारख्या ठिकाणाहून लोक येतात. आणि हे ट्रेनिंग काय खूप मोठं कठीण काम आहे असं मला वाटत नाही. कारण बचत गटाच्या महिलांनी सुद्धा याचं ट्रेनिंग घेतलेले आहेत. ते स्वतः करवंदाचं लोणचं, जाम करू शकतात, चटणी करू शकतात. तर मुलंही तर सुशिक्षित आहेत मुलं. त्यांनी जर एकत्र आलं आणि त्यांनी खरोखर ठरवलं आणि त्यांची जर जिद्द असेल तर मार्केट कसंही उपलब्ध होतं. तुम्ही करायला शिकलं पाहिजे. पहिलं ट्रेनिंग नीट घ्यायला पाहिजे. पण मुलं आपली घाबरतात कर्ज काढायला. उद्योग सुरू करायला म्हणजे कर्ज हवं असतं, काढण्याची गरज असते. पण आम्ही काही कर्ज बिर्ज काढलं नव्हतं. आम्ही सुरुवात अशी केली की असतेच ते काहीतरी ग्राफ्टिंगचं काम केलं, मग त्यातनं पैसे जमा केले, मग हे सुरू केलं. असं करून करून आज जे काही मोठं उभं आहे दालन आमचं, ते ह्या पद्धतीने केलेलं आहे. आपण एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं आपण विचार करू शकतो. तर मुलांनी सुद्धा एकत्र यावं. मॅडम, ही जी गोष्ट असते, ही जी श्रीमंती असते, ही अनुभवाने येते. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून सतीश परब आणि एकूणच सुवर्ण कोकण परिवार अश्वमेधच्या रूपानं आज सगळ्या तरुणांना हेच सांगते की तुम्ही उद्योजक व्हा. या त्यांच्या प्रयत्नांबद्दल तुम्ही काय सांगाल? मला तर खूप बरं वाटतं. मी मगाशी चर्चा केली तेव्हा मला त्यांची जी काही आता योजना आहे पुढच्या जे काही मुलांना एकत्र करून काही कॉलेज वगैरे सुरू करायचं, ते खूपच चांगली वाटली कल्पना. कारण फक्त मी त्यांना एवढंच सांगेन की नुसतं एक दिवसाचं ट्रेनिंग पुरेसं नाहीये. जेव्हा मुलं तिथे येतील, शिकतील आणि त्यांना काहीतरी थोडंसं मानधन मिळेल कामाचं, प्रत्येक ठिकाणी जर त्यांचे वेगवेगळे आता मी आहे किंवा आमच्या आणखीन महाजन आहेत, दापोलीमध्ये सुद्धा कितीतरी उद्योजक आहेत, नाही असं नाहीये. तर अशा लोकांकडे त्यांनी किंवा सिंधुदुर्ग मधली मुलं असतील त्यांनी तिथे जावं. त्यांच्याकडे जेव्हा त्यांना सुट्टी असेल किंवा त्या सीझनला जर ते गेले 2 महिने, मार्च, एप्रिल, मे अशा सीझनला ते गेले आणि त्यांनी तिथे काम करून जर त्यांनी काहीतरी मानधन घेतलं आणि काम केलं तर त्यांना मुख्य प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. कारण मला असं वाटतं की एका दिवसाच्या ट्रेनिंगने हे काहीच होऊ शकत नक्कीच नाही. एका दिवसाच्या ट्रेनिंगने होऊ शकत नाही. पण मित्र हो, एक आवाहन करतोय की या एका दिवसाच्या कार्यशाळेला नक्की या. नेमकं एक क्षेत्र किती व्यापक आहे ते तरी समजून घ्या. आणि हे समजून घ्याल ना तेव्हा मी सांगायची गरज नाही किंवा शैलाताईंनी सांगायची गरज नाही. तुम्ही स्वतःहून आम्हाला न सांगता या अशा प्रत्येक सेंटरला भेट द्याल. आणि म्हणूनच 12 तारखेची जी कार्यशाळा, या कार्यशाळेला आठवणीनं आवर्जून भेट द्या. अजूनही काही मनात प्रश्न असतील, स्क्रीनवर जे नंबर जात आहेत सुवर्ण कोकणचे, त्या नंबरना भेट द्या, अश्वमेध समजून घ्या. आणि 12 सप्टेंबरला जी होणारी कार्यशाळा, या कार्यशाळेला आपण आवर्जून आपली उपस्थिती नोंदवा. एक गोष्ट महत्वाची की या कार्यशाळेची 75% जे बुकिंग आहे ते या क्षणाला पूर्ण झालंय. त्यामुळे तुमची त्वरित उपस्थिती नोंदवा, कारण ही गोष्ट तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. शैलाताई, आज तुम्ही इथं आलात. तुमच्या उद्योजकीय यशाची रहस्य, त्यातला परिश्रम, त्यातला संघर्ष सगळा विशद केलात. खूप खूप आभार. तुमचे पण आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.